पायाचे तुकडे पडतील आता. किती फेऱ्या मारताय तुम्ही? पिंट्याचा फोन कसा आला नाही अजून? येईल पोहोचला ना की फोन येईल त्याचा. खूप वेळ झाला ना. पण आत्ताच बोललात ना त्याच्याशी. ट्रॅफिक मध्ये काय तो अडकलाय ना. ते खरंच आहे म्हणा. कला, आपण दोघं जाऊया हॉस्पिटलमध्ये. आत्ता कशाला? आणि तसंही सगळ्यांना आतमध्ये जाऊ देणारच नाही. उगीच तिकडे जाऊन गर्दी कशाला करायची? त्यापेक्षा पिंट्याने फोन केला ना की मग जाऊ ना आपण. तू म्हणतेस ते खरंच आहे. जानवी, 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 काय होतंय? त्रास होतोय खूप? खूप त्रास होतोय? ऐक 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 मी तुझ्या बरोबर लेबर रूम मध्ये थांबू? चालेल? डॉक्टरांना चालेल का? हो, मी विचारलंय त्यांना, चालेल म्हणालेत ते. का थांबायचंय तुला? जानवी, अगं बाळाला जन्म देताना आईचा दुसरा जन्म होतो म्हणतात ना. मला पटतंय आता श्री. खूप त्रास होतोय. ऐक 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 मी हा तुझा त्रास शेअर नाही करू शकत ग. मला खरंच खूप वाईट वाटतंय ह्याचं. निदान ह्या पेन मध्ये मला तुझ्या बरोबर राहू दे ना प्लीज. तू बरोबर राहिलास ना तर मला पण खूप खूप आधार वाटेल. हो हो, मी थांबतो, नक्की थांबतो. मी थांबतो. श्री, ऐक ना, मग मला खूप भीती वाटते. ऐक ऐक, पण घाबरण्याचं काही कारण नाही. मी थांबतो ना. मी तुझ्या बरोबर थांबेन. श्री, जर मला काही झालं तर? असं नाही बोलायचं जान्हवी. अजिबात असे काही विचार करायचे नाहीत. आपलं काय ठरलंय? आपण जे काही ठरवलं ते सगळं करायचंय की नाही आपल्याला. मग असं नाही विचार करायचा, अजिबात नाही. खूप त्रास होतोय. नाही, त्रास नको करू. नाही, हे बघ, डॉक्टर म्हणालेत ना सगळं काय नॉर्मल. भीती वाटते खूप. घाबरायचं काही कारणच नाहीये. ए बाळा, ऐक, घाबरायचं काही कारण नाही. आता आपलं बाळ येतंय की नाही जगात, मग त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. खूप दुखतंय. ऐक बाळा, सॉरी. तू माझ्याशी काहीतरी बोलत राहा. काय बोलू? काय बोलू? सगळं मला का विचारतोयस तू श्री? तू काही बोलत राहा माझ्याशी. अगं हो, मी माझा हात धर. हो, शांत. तू काही खाशील? मी डॉक्टरांना बोलव. ए बाळा, ऐक ना. जानवी,